सेवा करण्या तुझी दिन रात रे भोळ्या शंकरा आले तुझ्या मी मंदिरात रे सेवा करण्या तुझी दिन रात रे भोळी भाबडी सेवा माझी घ्यावे तू जाणूनी भोळी भाबडी भक्ती माझी घ्यावे तू जाणूनी सप्त फुलाचा माळा करूनी अर्पिले तव चरणी ओ तुझा दिनदमयाचा धाव रे भोळ्या शंकरा आले तुझ्या मी मंदिरात रे सेवा करण्या तुझी मी दिन रात रे भोळ्या महादेवा आले तुझ्या मी मंदिरात रे सेवा करण्या तुझी दिन रात जनार्दन बाबांचं गुरुपूजन करायचं पूजन करायचं गुरुच्या नामात रंगायचं पूजन करायचं गुरुच्या नामात रंगायचं पूजन करायचं गुरुच्या नामात रंगायचं सर्वांनी वरात करून टाळ्या गजरात स्वामी मैं हो दास तुम्हारो मैं हो दास तुम्हारे अब गुरुदेवा तुम्हारो मैं हो दास तुम्हारो टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वदी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटिदळानि कारुण्य सिंधु भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारे सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमः पार्वती महादेव गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्त दत्त सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय नर्मदेश्वर भगवान त्र्यंबकेश्वर महाराज सब संतन की जय सनातन धर्म
संकट मोचन हनुमान सियावर रामचंद्र 2 मिनिट भजन करू. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे बोला. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. काशी विश्वनाथ गंगे. काशी विश्वनाथ गंगे. काशी अमरनाथ गंगे. काशी अमरनाथ गंगे. हो हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. 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 जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. 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 ओ सद्गुरु स्वामी जनार्दन. सद्गुरु स्वामी जनार्दन. सद्गुरु स्वामी जनार्दन. सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. 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 ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. सर्वांनी मस्त म्हणा. हरि ओम नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. बोला. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. बोलो हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. शिवस्वरूप राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेनं सद्गुरु जनार्दन स्वामींच्या शुभ आशीर्वादाने नर्मदेश्वराच्या सान्निध्यात आपण सर्वजण बसलो आहोत. आजचा शुक्रवारचा प्रदोष आहे आणि विशेष प्रत्येक प्रदोषाचं महत्त्व आहे. आता दिवसभर बाहेर जवळजवळ आज मराठवाडा नेवासा असे 7-8 कार्यक्रम करून आम्ही 4 वाजता इथं आलेलो आहे. त्यामुळे जास्त वेळ नाही, परंतु आज ज्यांचा प्रदोष पंक्तीचं ज्यांनी आज अन्नदाते आहे
ज्यांनी आज महाप्रसाद या ठिकाणी दिलेला आहे, ते असे आपले नागेश मटाले, त्यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू. भागेश मटाले, मनीष मटाले, वैभव मटाले आणि संपूर्ण मटाले परिवार त्र्यंबक नाशिक यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू. विशेषतः एवढ्या श्रद्धेनं, म्हणजे अगदी पूर्ण परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. बाबांनो, महादेवाचा प्रसाद डोळ्याने जरी पाहिलं तर महापातकाची होळी होती. तो आपण प्रदोषचा आपण घेणार आहोत. प्रसाद आपल्या मुखात जाणार आहे. भगवान नर्मदेश्वर अशी अतिशोत म्हणजे थोड्या वेळात प्रसन्न होणारी देवता आहे. आता वास्तविक आमच्या लाडक्या बहिणीचा प्रदोष आहे. तिने सांगितलं की बाबाजी जास्त प्रवचन करा, पण आमच्या मागे एवढा व्याप आहे. आता इथून आम्ही परत रात्री जालन्याला जाणार आहोत. याचं प्रवचन केलं रावळचं अजून बाकी आहे. पण तुमच्यासाठी इथं अर्धा एक तास दिला जातो. नाहीतर अक्षरशः एवढी मोठी लिस्ट लागलेली आहे. प्रत्येक गाव या ठिकाणी येऊन बाबा काहीही करा, पण आम्हाला 1 दिवस 2 दिवस 3 दिवस द्या. पण आपलं एवढं भाग्य आहे की इथं आपोआप मिळतं, पण जिथं आपोआप मिळते तिथं कळत नसतं. बरोबर आहे का नाही बाबांनो? शुक्रवारचा प्रदोष आलेला आहे आज, बरोबर आप्पा? आणि शुक्रवारचा प्रदोष जर आपण उपासना केली आजची, फार महत्त्वाचं आहे. प्रत्येक प्रदोषाचं महत्त्व इतकं अलग आहे. प्रदोष जर केला मनापासून, आपल्या पत्रिकेमध्ये कुठल्याही प्रकारचा दोष राहत नाही, त्याला प्रदोष म्हणतात. आणि अगदी श्रद्धेनं आम्ही सांगतो की 11 प्रदोषी या फक्त येतात मुलं, आणि 4-5 प्रदोषातच पत्रिका घेऊन येतात. पण श्रद्धेने करावं लागतं. श्रद्धा जर तुटली तर सर्व संपलं. इथं खूप अतूट श्रद्धा घेऊन यावं लागते. महादेवाजवळ खूप श्रद्धा, तिथं अजिबात अछिद्र श्रद्धा चालत नाही. तुमचा घडा अतिशय सोन्याचा आहे, त्याला रत्नजडीत मढवलेला आहे, हिऱ्या माणिक मोत्यानं, पण त्याला जर छिद्र असेल तर पाणीच राहत नाही, तर उपयोग काय? सोन्याचं असून काय उपयोग आहे? तसं अछिद्र श्रद्धा भगवान शंकराला चालत नाही. लक्षात घ्या. पूर्णपणे श्रद्धा पाहिजे. श्रद्धा विश्वास रूपिणी असं म्हटलेलं आहे. विश्वास आणि श्रद्धा घेऊनच इथपर्यंत आलं पाहिजे, तर त्याचं फळ आपल्याला प्राप्त होतं. आजचं जर आहे शुक्रवारचं जर प्रदोष केला तर दरिद्रीचं नाश करतो पूर्ण. विशेष एवढं चिंतन आहे त्याच्यावरती आज की शुक्रवारच्या दिवशी भगवान शंकराची जर प्रार्थना केली आणि कुलदेवतेची प्रार्थना केली, आज कुलदेवतेची, भगवान शंकराची कुलदेवतेची प्रार्थना केली आणि भगवान शंकराची प्रार्थना केली तर आपल्याला ऐश्वर्य संपन्न बनवतो. आजचा दिवस शुक्रवारचा आहे आणि शुक्रवारच्या दिवशी कुलदेवतेची सुद्धा पूजा करा. करूया उदो 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 अंबाबाईचा, करूया उदो उदो अंबाबाईचा. मायेचा वाघे जरा शहरी कोल्हापुरा, मायेचा वाघे जरा शहरी कोल्हापुरा. करूया नाम घोष आईचा उदो उदो, करूया उदो 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 अंबाबाईचा, करूया उदो 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 अंबाबाईचा. साऱ्या जनतेची आई माता अंबाबाई, हकीला उभं रागी सारखाय तिच्या पायी. दृष्टांना देई अनेक रूपती घेई भक्तांच्या पायी. अश्विनी प्रथम दिनी बसते सिंहासनी, अश्विनी प्रथम दिनी बसते सिंहासनी. करूया जय घोष माऊली उदो उदो, करूया उदो 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 अंबाबाईचा, करूया उदो 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 अंबाबाईचा. हो, म्हणून वंश वृद्धीसाठी दुधाने अभिषेक केला पाहिजे.
दूध तापून देवाला कधीच टाकायचं नाही. लक्षात घ्या, आपण जे दूध टाकतो महादेवाला ते घरी तापवलेलं नाही पाहिजे. कसं पाहिजे? न तापवलेलं दूध महादेवाला, त्यातल्या त्यात जर त्याच्यात साखर टाकली, म्हणतात ना दुधात, महादेवाला टाकून बघा. मिष्टान्न भगवान शंकराला फार आवडतं, त्यातले मग गव्हाचे पदार्थ. विशेष म्हणजे वंशवृद्धी होते. त्यानंतर आपल्या घरामध्ये तेच तीर्थ जर पूर्ण घरामध्ये आणून शिंपडलं थोडं थोडं, तर घरामध्ये दोष जातात, असं या ठिकाणी लिंग पुराणामध्ये दिलेलं आहे. आणि विशेष म्हणजे आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते. दुर्गामा आपण विशेष म्हणजे याचं दिलेलं आहे की कितीही माणसाच्या जीवनामध्ये रोग जर आपल्यामध्ये प्रवेश करत असेल तर भगवान शंकराला गंगाजल किंवा साधं पाणी आपण आपल्या घरातून घेऊन जायचं आणि त्याच्यामध्ये अत्तर टाकायचं. अत्तर माहिती आहे? भगवान शंकराला त्याचं स्नान घातलं तर आपले रोग जातात. कुष्ठरोग असेल, माणसाच्या शरीराला कोडं झालं असेल, त्याचं संमती पण या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता वेळ खूप कमी असतो तुमच्याकडं, पण अशी श्रद्धा पाहिजे की या ठिकाणी असं सांगितलं की हृदय संबंधी ज्याला रोग आहे, हृदयाचे रोग जर असेल तर त्याला गंगाजल दररोज भगवान शंकरच्या पिंडीवर टाकायचं आणि पवित्र गंगाजल फिल्टर जरी नसेल तरी ते प्यायचं. आपल्या हृदयासंबंधी जेवढे रोग आहे, अटॅक वगैरे येत असेल कोणाला काही, तर त्याला अवश्य त्याचे फायदा होतो. घृत म्हणजे तुपापासून जर आपण देवाला स्नान घातलं, तुपाचा अभिषेक केला, तूप म्हणजे गाईचं तूप, ते जर पासून केलं तर पूर्ण आपल्या परिवाराची म्हणजे कोणीच असं नाही की त्याला वंशवृद्धीने किंवा सगळा आनंद प्राप्त होतो. विशेष म्हणजे या ठिकाणी गर्भिणी नारीसाठी सांगितलेलं आहे की ज्यांचं हे आहे त्यांच्यासाठी तर खूप सुंदर चिंतन या ठिकाणी केलेलं आहे. आपल्याला एवढं हे नाही, फक्त एक लक्षात राहू द्या की जेणेकरून कनेरचे पिवळे फुलं भगवान शंकराच्या आपण पाण्यामध्ये टाकायचे, पाण्यातून ते रस त्या जर एकत्र झालेला आणि त्याचं जर भगवान शंकराला जर अभिषेक केला, आपले मुलं बृहस्पतीसारखे हुशार होतात. म्हणून त्या मुलांच्या हातून कनेरचे पिवळे फुलं. शुक्रवारचं महत्त्व तुम्हाला सांगायचं आहे, परंतु त्या अगोदर श्रद्धा पाहिजे. आम्ही सांगतो त्याच्यावर श्रद्धा. एका शेतकऱ्याच्या जीवनामध्ये असं झालं की तो भगवान शंकराची खूप भक्ती करत होता. ऐका जरा, खूप चित्त देऊन ऐका, परत परत ह्या गोष्टी ऐकायला भेटणार नाही. हे 5-10 मिनटं. तर श्रद्धा कशी असावी, देव कसा आपल्याला वाचवतो, ऐकल्यानंतर प्रकाश पडेल तुमच्यामध्ये. किती पाहिजे, कसं पाहिजे, कशी श्रद्धा पाहिजे. अहोक आणि अवकी म्हणून होऊन गेली, जंगलात राहत होते. झोपडी अशी होती की दोघंच त्या ठिकाणी आराम करू शकत होते, तिसरा कोणी त्यात प्रवेश करूच शकत नव्हता, अशी झोपडी होती. पण अतिथी आला म्हणल्यानंतर मग काय करायचं, तर मग पत्नीने सांगितलं मी बाहेर आराम करते भावा, तुम्ही एवढ्या रात्री आलात, तुम्ही मध्ये आराम करा. पतिदेवाने सांगितलं इथं वाघ अनेक प्रकारचे हिंसर प्राणी येतील, तुला घेऊन जातील, मी बाहेर झोपतो. आता वास्तविक असे जगामध्ये अशी कधीच हे होऊ शकत नाही, परंतु आतमध्ये तो अतिथी आहे आणि ती पत्नी आहे. वास्तविक भगवान शंकराने अशी परीक्षा पाहिली की रात्रीचा पतिदेव वाघाने खाऊन घेतला, चिरफाड केली. ही सकाळी उठली, ही अतिथी म्हणून त्याची सेवा केली. बाबा तुम्ही माझ्या दारात देव म्हणून आलेले. म्हणे बाई पतिदेव तुझावाला वाघाने बाहेर फाडून काढलेला आहे. त्यांचं जे झालं ते माझ्या नशिबाने झालं, पण तुम्ही माझ्या घरात देव आले आहे, मला तुमची पहिली अतिथी म्हणून देव म्हणून तुमची पूजा करू द्या. तुम्ही अतृप्त राहू नका, तृप्त राहा. मी तुम्हाला विनंती करते,
म्हणून जेवण नाश्ता करा. आणि मग ती बाहेर आली, आपल्या पतीचं स्वतः शरण रचू लागली आणि ते सगळे तुकडे टाकडे जमा केले, सरणावरती ठेवले. तो अतिथी तिथं पाहत होता. ती घडलेली कथा आहे. किती म्हणजे किती किती परीक्षा असते, परमेश्वर किती परीक्षा पाहू शकतो कधी कधी. अति तो पाहत होता, सरणावरती तिने ते सगळे जमा केले आणि त्याच्यावर शेवटी त्या अतिथीला नमस्कार करले, येते मी आता, माझा पतिदेव चालला, मी पण जाते आहे. त्यावेळेस ती पेटवणार, तेवढ्याच माझा भोले बाबा होता अतिथी, दुसरा कोणीच नव्हता. त्याने सांगितलं, काय नाही, मी वाघ मीच होतो, खाणारा मीच होतो आणि तुझ्या पतीला जीवनदान देणारा मीच आहे, तुझ्यावर मी प्रसन्न आहे. पण शेवट कडेलोट झालेला होता परीक्षेचा. असा हात केला, त्याला उठून बसवलं. तुझी अतिथी पण अतिथी तसा असावा, त्या पद्धतीचा असावा. नाहीतर द्यायचं की आपण अतिथी त्याच्या तेजावरून समजला जातो. आपल्या घरात आज त्याचा पाय पडला आणि आपल्याला जर प्रसन्न वाटलं की समजायचं हा अतिथी आहे. पण आपल्याला जर आपल्या घरात पाय पडला आणि उदासीन वाटायला लागला का हा अतिशय नाही, हा लुबाडणार आहे, हे पण लक्षात येतं. लक्षात घ्या. म्हणून सावध राहायला पाहिजे. ज्यावेळेस एक वृद्ध आहे, आयुष्यभर त्याने भगवान शंकराची सेवा केली, खूप सेवा केली, खूप सेवा केली. भगवान शंकर आहे. त्रिकाल पूजा आपण जसं करतो, किती रात्री 12 वाजता 2 वाजता आपण येतो, पण पहाटे महादेवाच्या मंदिरात जर नाही पूजा झाली तर उदास वाटतं की आपल्याकडून खूप मोठं चूक झाली. मला तर असं वाटतं की जर सकाळी एवढ्या लांबून आपण आलेलो आहे, दूर रात्री प्रवास करून आपण आलो, सकाळी जर पूजा आपल्या हातून नाही झाली तर असं वाटतं आज जगणं मुश्किल झालं. कोणी जर आपल्या अगोदर पूजा केली का असं वाटतं त्याला खाऊ का ठेवू असं वाटतं की काय आज आपल्याला देवाने बोलवलं नसेल. आपण एवढा दूर रात्रभर येले, रात्रभर डोळे ताणत ताणत प्रवचन करून तिथपर्यंत येले, फक्त केवळ 5 वाजता पाणी पडावं म्हणून येले. थोडं लेट झालं की पूजा होऊन गेली तर असं वाटतं की आज मात्र काहीच खायचं नाही, आज आपण खूप चुकलं वाटतं. पहिली तरी त्रिकाल 3 वेळेस स्नान करून पूजा होत होती, आता ती एक सकाळची राहते आणि ती नाही झाली की संपलं, तो दिवसच गेला. त्या दिवशी काही खायचंच नाही. मग त्या दिवशी देवाकडं पाहायचं नाही, देवाला राग करायचं, तुम्हाला बोलवलं नाही, तुझी माझी कट्टी. तुझा माझा देवा कारे वैरकार, तुझा माझा देवा कारे वैरकार. दुःखाचे डोंगर दाखवीसी, दुःखाचे डोंगर दाखवीसी, दाखवीसी. तुझा माझा देवा कारे वैरकार, तुझा माझा देवा कारे वैरकार. हे देवा, का बोलवलं नाही, का माझा राग आला का तुला, आज तुम्हाला येऊ दिलं नाही, अशी श्रद्धा पाहिजे. त्या दिवशी आपण मंदिरात नाही आलो समजायचं की आपल्याला देवाने बोलवलं नाही. समजा आपल्यावर देव सध्या नाही बोलत, त्या दिवशी मनाला आपल्याला संताप करून घ्यायचा दिवसभर. लक्षात घ्या, ज्या दिवशी आपल्याकडून 1 लोटा पाणी जर पडत नसेल तर मग हे हात काय कामाचे, नुसते जेवायसाठी का? जर जन्माला आल्यापासून दात दिले म्हणजे काय ते फक्त खायसाठीचे का? नाही बाबांनो, विचार करायचा या शरीराचा, प्रत्येक क्षणाला विचार करायचा. म्हणून आपण त्याने काय केलं, पूजा केली, दररोज पूजा करायचं. महादेवावर खूप श्रद्धा होती तिची, अतिश्रद्धा होती. पण घडलं काय माहिती आहे का, एक दिवस त्याच्या मुलाला खळ्यावरती असं काही काम चालू असताना एकूण ते एक मुलगा होता, त्याला सर्पदंश झाला. आणि सर्पदंश झाल्यानंतर तो म्हणायला लागला की देवा, एकूण ते एक मुलगा आहे, त्याच्या तोंडातून फेस यायला लागला. तो गावाकडे पळत सुटला आपल्या खांद्यावर घेऊन. त्या काळात एवढ्या गाड्या वगैरे काही नव्हत्या, डॉक्टर नव्हते.
गावामध्ये प्रवेश केला. तेवढ्यात रस्त्याने कोणतरी म्हणे, अरे बाबा काय झालं तुझ्या मुलाला? म्हणे बाबा सर्प चावलेला आहे, तोंडातून फेस आल्या, पोळ्याचे डोळे पांढरे झालेले. गेला तो, सांगितलं इकडं आण इकडं आण, माझ्याकडे एवढी जडीबोटी आहे, देतो का त्याला? त्याने ती जडी दिली, बोटी दिली, जडी तोंडात टाकली. मुलगा चांगला झाला, सुधीत आला. परंतु 2-4-6 महिन्याने परत एक बैल जून खेळवतं, ते नेमकं ती जून ह्या माणसावर आली. आणि तेवढ्यात त्याच्या दोन्ही बैलाच्या याच्यात सापडणार तर कोणतरी हात वाढला आणि त्याच्यातून तो वाचला. तर त्याला वाटलं आपण एवढी सेवा करतो, संकट माझ्यावरच काय येतात? असा प्रत्येकाला प्रश्न पडतो की मी एवढं देवदेव करतो, बाकीचा रस्ता पुरत नाही, त्यांना काहीच होत नाही. आणि आम्ही जर 24 तास करतो तर आमच्यावर एवढे का बरं संकट येतात? त्याच्यातून लक्षात घ्या, आता तुम्हाला कळलं याच्यातून. मग एक दिवस असं झालं की असं थोडा पाऊस पडला आणि त्यांनी पेरून दिलं, बाकीच्या लोकांनी पेरलंच नाही. याला वाटलं द्या पेरून देवाच्या भरशावर. असं उत्पन्न झालं, खूप गहू झाले त्याला, एवढे गहू झाले. बाकीच्या नंतर पाऊस न पडल्यामुळं, एवढं व्यवस्था नसल्यामुळं बाकीचे जे काही गहू झाले नाही, पण याची एवढी मोठी रास लागली. याला खूप आनंद झाला, बरं प्रसन्न वाटायला लागले की अरे वा वा, आज आपल्याला देवाने. पण बाकीच्या लोकांना झाल्यामुळं बाकीचे लोक त्याच्यावर हे व्हायला. आणि मग काय झालं, एक दिवस अशी मस्तपैकी त्याला आनंद वाटला, घरी गेला. दुसऱ्या दिवशी परत ती रास पाहिली, पण रात्रीतून एवढा पाऊस आला त्याची रासच होऊन गेली. हा म्हणे देवच नाही. माणूस मग काय करतो माहिती का, सगळ्या बाजूने संपवतो. महादेवाला सांगितलं एवढं दिवस पूजा केली, काय उपयोग झाला? रात्रंदिवस तुला दिवा लावला, काय उपयोग झाला? अरे ज्यावेळेस तांब्या भरून पाणी न्यायचं तर त्याच्यात बेलाचं पान टाकल्याशिवाय तुला पाणी टाकलं नाही, कारण बेलाचं पाणी एक टाकावं तरच पाणी टाकावं, तसं पाणी मी तुला टाकलं नाही. तू काय उपयोग केलास? घरातून पाणी आणलं आणि ते ईशान्य कोपऱ्यातलं पाणी तुला टाकलं, माझा पितृदोष जावा म्हणून, मला कुठला पितृदोष राहिला नसेल तरी तू माझं एवढं धान्य वाहून नेलं. आजपासून तुझी पूजा नाही. जे डोकं आपटायला लागला देवाजवळ, देव प्रकट झाला. महादेव बोला भोलेनाथ येतो, लगेच प्रकट झाला. भोलेनाथ प्रकट झाल्यानंतर सांगितलं बाबा काय डोकं फोडून घेतो? म्हणे देवा आता तू प्रकट झाला, तुला दिसलं नाही माझं धान्य, तुला दिसलं नाही माझं लेकरू? म्हणे एक लक्षात घे, तुझ्या लेकराचं आयुष्य तेवढं होतं, तू ते लेकर घेऊन पळत चालला, तुझी अखंड पूजा होती, तो एक दिवस विसरत नव्हता. आणि तू गावात आला, तो वैद्यराज जो जडीबुटी देणारा होता, तो दुसरा तिसरा कोणी नव्हता, तो भगवान शंकर मीच होतो. ती जडीबुटी देऊन तुझा मुलगा वाचवला. त्याचं आयुष्यच तेवढं होतं, लक्षात घे. त्यानंतर ही जून ज्यावेळेस निघाली बैलाची, त्यावेळेस तुझं मरण होतं, पण मी तुला ओढलं. म्हणजे मग ते जाऊ द्या देवा, पण मग माझं धान्य का वाहून नेलं? काय कारण आहे? माझं धान्य वाहून न्यायचं काय कारण आहे? त्यांनी सांगितलं बाबा गावात कोणालाच धान्य झालं नव्हतं, म्हणून रात्रीतून लोकांनी तुझ्या धान्यामध्ये सगळं विष टाकून ठेवलं होतं, आणि ते खाल्लं असतं तर तुझं सगळं खानदान घरदार मेलं असतं. म्हणून ते वाचावं म्हणून मी रात्रीतून ते धान्य वाहून टाकलं आणि तुला वाचवलं. त्यांनी साष्टांग दंडवत घातला, देवा माझी चूक झाली. देवाची कधीच चूक होत नाही, चूक आपली होती. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, अलिया गात निवारया, अलिया निवाराया, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, लक्षात घ्या. म्हणून भाग्यवान एवढे आहे की आम्हाला पुढे जायचं आहे प्रवचनाला. खूप गोड प्रवचन आहे. एवढी श्रद्धा ठेवा का शेवटपर्यंत ते टिकवा, मधीच सोडू नका, छिद्र पडू देऊ नका. आज जेवढे श्रद्धेने तुम्ही येतात, तुम्ही महादेवाकडे येतात, महादेव रूपात बाबाजी पाहतात. अरे दगडं नजरेने फिरवले जनार्दन स्वामींनी, जे दगड आहेत दगडाला सुद्धा फिरवलं. आपण दगड का घडत नाही? एक लक्षात घ्या. खूप श्रद्धा ठेवा सद्गुरू जनार्दन स्वामींवर. तुम्हाला सांगतो, आम्ही गावोगावी जाऊ राहिलो, गावोगावी प्रवचन चाललं आहे. हजारो लोक त्या नेवास्याला गेलो आणि तिथं कळालं की इथं फार महत्त्वाचं आहे. आपण फक्त एवढंच मानत होतो की इथं ज्ञानेश्वर माऊलींनी काय केलं,
ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबाकडून लिहून घेतली, एवढं माहीत होतं. पण तिथं एक अजून पाहायला भेटलं. आम्ही दर्शनाला गेलो, बाबा म्हणे इथं मोहिनी राज आहे. म्हणलं मोहिनी राज? म्हणले मग इथं काय असं आहे? म्हणे बाबा या ठिकाणीच जे अमृत वाटणं मंथन झालं आणि अमृताची वाटपच इथं झालेली, ती जागा ही आहे. मग आम्ही तिथं दर्शनाला गेलो. त्याच्यानंतर म्हणे बाबा अजून पाहायचं. म्हणलं हो चला आता पाहूनच घेऊ नेवाशी नगरी, कथेला चालू आहे. म्हणे जी म्हाळसा आहे ना, म्हाळसा खंडेराव बाबाची पत्नी, म्हणजे खंडेराव महाराजांचं जे सासर आहे ते इथलं आहे. मग म्हाळसाच्या दर्शनाला गेलो. म्हणजे म्हाळसा कुठली आहे? नेवाश बुद्रुकची आहे. तेही जागा पाहून आलो. म्हणजे आपल्याला आपल्या भूमीत जागृतता असताना आपण दुसऱ्याच देवावर शाल टाकायला जातो. कळलं तुम्हाला? डोके बांधितो, चुकीच्या गोष्टी करू नका, दुसऱ्या धर्माचं पोषण करू नका. आपल्या धर्मात आदिनाथ आहे, म्हणजे ज्याला आधी नाही आणि अंत नाही असा महादेव आहे. अशा महादेवाची चुनरी चढायचीच लय तुम्हाला हौस आहे ना, तर दुर्गा मातेवर चढा ना. कपडा चढवायचा तर इकडं चढा ना, दुसऱ्या देवावर कशाला उद्योग करतात? डोके बांधे त्या, ते धूप घेऊन चाला त्या रस्त्याने, ते झेंडे घेऊन चालत्या. ही कोणती परिस्थिती चालली? आपला देव एवढा कमी पडला का तुम्ही दुसरीकडे चालले उद्योग करायला? इथून पुढं तुम्हाला सांगतो की आपल्या धर्मामध्ये आपल्या भगवंतानं एवढं काही आपल्याला दिलेलं आहे, पण आपल्याला घेता येत नाही. उगाचच बिल्वा पत्र प्रिय स्वामी, जल प्रिय बिल्वा प्रिय पत्र स्वामी, भव जल शोषण हे नमामि, मंगल भवन मंगलहारी प्रभु सुदशरद म्हणून धर्मामध्ये आपल्याला भगवान शिवजी अशी देवता आहे की तिथं भगवान शिवजी आपल्याला अंतकरणात तुम्ही आठवा. फक्त महादेव इथं ज्योतिर्लिंग आहे प्रत्यक्ष. किती सुंदर आहे. नुसतं नंदिकेश्वराकडं पाहिल्यानंतर मन भरून जातो असा नंदिकेश्वरीद आहे. जी पुढची पंगत आहे श्री हिरामन गवडी आणि गणेश उगले का गणेश उगले यांची पंगत आहे. त्यांच्या टाळ्याच्या गजरात स्वागत. त्यांनी श्रीफळ घेऊन जायचं आहे. आणि आत्ताची ज्यांची पंगत आहे त्यांना या ठिकाणी जे काही आपले नागेश आहे, भागेश आहे, मनीष आहे, वैभव आहे, संपूर्ण मटले परिवारातील 2 मिनटं व्यासपीठावर यायचं आहे. आणि त्यानंतर ज्यांची पुढची पंगत आहे ते हिरामन गवडी आणि गणेश उगले त्यांची जे असेल तर 2 नारळ त्यांना पण द्यायचे असेल. लवकरात लवकर या, मला पुढं कार्यक्रमाला जायचं आहे. जय जनार्दन. हातला दोघं. चला पटापटा चला. या ठिकाणी आरती होईल आणि लगेचच महाप्रसाद होईल. आरतीसाठी जागेवर उभं राहायचं आहे. तो लास के निवासी नमो बार बार, नमो बार बार हो. आयो चरण तुम्हारे प्रभु तार तार दो, प्रभु तार तार दो, प्रभु तार तार दो. भक्त को शिव तूने कभी निराश ना किया, जो चाहा जिन्हें वरदान दे दिया, वरदान
दे दिया वरदान दे दिया बड़ा तेरा दादर दातार तू प्रभु दातार तू प्रभु तार तार तू प्रभु करता दुःख हरता वर्ता विघ्नाची विघ्नाची दुर्वे पूर्वे प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठे झळके माळ गळा शोभे माळ मुक्ता बळा जय देव जय मंगलमूर्ती व श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामन पूर्ती जय देव भरा तुझ गौरी कुमारा चंदनाची मोठी कुंकुम केशरा हिरी जडित मुकुट शोभतो भरा रुंदुन दिन रूपोरी चरणी घागरिया जय देव जय मंगलमूर्ती व श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामन पूर्ती जय देव लंबोदर पितांबर फणीवर बंधना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना दासरामाचा वडवा यजना संकटी भावा विनिर्वाणी रक्षा विसुरवर बंधना जय देव जय मंगलमूर्ती व श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय जय त्र्यंबक राज गिरिजानाथा गंगाधरावो त्रिशूलपाणी शंभो नीलग्रीवा शेखराव वृषभारूढा फणिविरातो दशमुख पंचाननावो विभूतिमाला जटा सुंदर चर्चर्वंबरधरा जय जय त्र्यंबक राज गिरिजानाथ गंगाधरावो त्रिशूलपाणी शंभो नीलग्रीवा शेखरावो पडले गो हत्याचे पातक कौतम ऋषीच्या शिरी त्याने तपमांडली ध्यान अरुणी तुझ अंतरी हो वंदन वांचन करणे दिदली गोदावरी प्रगटे पावन त्रैलोक्याची जय जय त्र्यंबक राज गिरिजानाथ गंगाधरावो त्रिशूलपाणी शंभो नीलग्रीवा शेखरावो कुशावर वर्धाचा महिमा वाचे वर्णोक्ती हो आन कही बहुतीर्थे गंगा द्वारा दिग पर्वती हो वंदन मार्जन करता त्यांचे महादोष तुझी आदर प्राणी मुक्ती ते पावती हो जय जय त्र्यंबक राज गिरिजानाथ गंगाधरावो त्रिशूलपाणी शंभो नीलग्रीवा शेखरावो ब्रह्मगिरीची भावी जाला प्रदक्षिणा दरी घडे दैतय काया कष्टी जव जव चरणी ऋतती घडे तव तव पुण्य विशेष गेले अवघेताची जडे केवळ तो शिवरूपी काळ त्यांच्या पाया पडे जय जय त्र्यंबक राज गिरिजानाथ गंगाधरावो त्रिशूलपाणी शंभो नीलग्रीवा शेखरावो लावणी आणि जबदर सकळ की पूर्वी शिवन कामनावो संतती संपत्ती देसी अंती पूर्वी यात्रा शिव शिव नाम जपता वाटे आनंद माझ्या मना भूसाभिनंदन विसरे संसार भवयातना जय जय त्र्यंबक राज गिरिजानाथ गंगाधरावो त्रिशूलपाणी शंभो नीलग्रीवा शेखरावो सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोणी आरती कळसा जलनीती देवी प्रसवली पुत्र दये गावी जनार्दन नाम तया टेवी त्यारी संसार आद्यांधार कराया दूर प्रगटरी तेजाती ज्योती प्रेमे करोणी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोणी आरती जैनच्या हृदय प्रभू नाम करी जे स्वयं चारी नाम शिवाचे करे भक्त परमान उभे जो जळे अनुजे उजळे होय पदलुरी परिणाम चिंता भय चित्ती प्रेमे करोणी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोणी आरती काढूनी वस्ती गृहे शाळा भक्तीच्या फुलविल्यात माळा हृदयी शंकर शिव भोळा ज्ञानरस स्वरस ते उपदेश नाम शिव घोषांतरी बनली जागृती प्रेमे करोणी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोणी आरती बांधिले शिवा शिवालये कितिका भक्तीचे गडवित जे प्रतिका जयांच्या हृदयी भूक मौनगिरी स्वामी जनार्दन प्रेम बोध करी नाम तयाची करी प्रभू वरती प्रेमे करोणी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोणी आरती
धूप दीप झाला आता कापूर आरती आता कापूर आरती रत्नजडित सिंहासनी जनार्दन मूर्ती कर्पूरा सर्व निर्मळ माझे मानस राहू दे माझे मानस राहू दे कर्पूरा समभाव भक्तीचा सुगंध वाहू दे धूप दीप झाला आता कापूर आरती आता कापूर आरती रत्नजडित सिंहासनी जनार्दन मूर्ती कळे काही शब्द रूपे गुंपुन माला वाहतो पायी धूप दीप झाला आता कापूर आरती आता कापूर आरती रत्नजडित सिंहासनी जनार्दन मूर्ती गलितांगण वैद्य ध्यान हृदय तव मूर्ती देवा हृदय तव मूर्ती भाव भक्तीने केली देवा कापूर आरती कापूर आरती आता कापूर आरती रत्नजडित सिंहासनी जनार्दन मूर्ती अंगण वंदिन चरण मंडोळ्यान पायीन रूप तुझे प्रेमीय लिंगी नणंते भोजन भावे वाळून मने नमा तुमेव माता पिता तुमेव बंधु सखा तुमेव विद्या द्रविणं तुमेव सर्व मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रिया बापुरात्मना वा प्रकृति सभा करोमि यज्ञं सकल परस्मै नारायणीयासे समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदर वसुदेव हरि श्रीधर माधव गोपी कवल्लभ जानकी नायकं रामचंद्र भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे 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 हरिओम यज्ञवेन्दमेन्द देवस्थानि धर्माणि व्रतमानसतेः नाकमहिमानं सचन्द्र यत्र ब्रुवे सान्ध्या सन्ति देवा ओम राजाधिराजाय व्रतय सायिने नमो वै वैश्रवणाय कुर्मे समे कामान कामकामाय मह्यं कामेश्वर वैष्णवदातातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ओम विश्वदक्षतो विश्वदोमुख विश्वदवावृत विश्वदस्मात् सम्भव्यादन्ति समुत्तैर्य ध्यावाभुनगणानां समेत पुष्पाणि तकाल भोज पुष्पाञ्जलिमय तं गृहाणि परमेश्वरं नमः पार्वतीपति हर महादेव गोपाल कृष्ण भगवान के जय श्री गुरुदेव दत्त 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 अलग सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की